सकल मराठ्यांचे नेते आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी या मराठ्यांच्या गोरगरीब मुलांसाठी आणि आपल्या न्याय हक्कासाठी जो लढा उभा केला आहे, हा खरं तर क्रांतिकारी लढा आहे. जगामध्ये जेवढे काही क्रांतीचे लढे झाले त्याच्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा लढा म्हणावा लागेल. स्वराज्याच्या निर्मितीचा छत्रपती शिवरायांचा लढा, त्यानंतर स्वातंत्र्य मिळावे म्हणून मंगल पांड्यांचा लढा आणि आता न्याय हक्काचा लढा म्हणजे जरांगे पाटलांचं नाव आपल्या सर्वांना घ्यावं लागेल. महाराष्ट्र शासनाने खरं तर एक जबाबदारी घेतली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार, परंतु मराठ्यांच्या आरक्षणाबरोबर एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आता असा आहे की जे सगळे सोयरे म्हटले, नातेवाईक म्हटले, या विषयावर आता छलबिछल चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि मग याच्यामध्ये संघर्ष चालू झालेला आहे. ज्या लढ्याला थोडीशी पूर्णत्वाची बाजू आली होती त्याच्यातून आता वेगळ्या गोष्टी घडतात की काय आणि आमच्यावर पुन्हा अन्याय होतो की काय या भीतीने किंबहुना न्याय हक्कासाठी जरांगे पाटलांनी जो लढा आता पुन्हा उभा केलाय, आता पुन्हा त्यांनी आमरण उपोषण चालू केलंय. त्यांचा आदर्श घेऊन शिवजन्मभूमीचा सुपुत्र आमचा तरुण सहकारी हिवरे गावचा आमचा हा जवळचा सहकारी एक शेतकरी पुत्र आदरणीय राजेंद्र सदाशिव भोर हा खरं तर मागच्या वेळी आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की साहेब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही काय बोलू नका, आमची चेष्टा काही करू नका. त्याचं कारण असं आहे की सगळे तरुण आणि सर्व मराठी समाज अनेक वर्ष खितपत पाडला आहे. काही लोकांचं 20-30% लोकांचं चांगलं असेलही, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं चाललंय असेल, पण 50-60% मराठा समाजाची मुलं शिकून सुद्धा आज बेरोजगार आहेत, अतिशय संघर्षामध्ये आहेत आणि ही जाणीव ठेवून राजेंद्र सारखी अशी अनेक मुलं या संग्रहामध्ये यज्ञामध्ये आहुती द्यायला निघालेली आहे. आज तुम्ही पाहताय की राजेंद्र इथं गेले 5 दिवस म्हणजे आता 6वा दिवस आहे. त्यांनी फार मोठ्या प्रमाणे लक्षणीय असं उपोषण केलेलं आहे. खरं तर तब्येत नाजूक होत चाललेली आहे. आमदारांनी या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जेवढे आमदार बसतात त्यातली मराठी लॉबी जी आहे त्यांनी ताकदीने उद्याच्या अधिवेशनाला सर्वात प्रथम हा जबाबदारीचा मुद्दा मांडावा की नितीन जरांगे पाटलांनी जे विषय घेतलेले आहेत त्या विषयाशी विसंगत न होता त्या विषयावर ठाम राहून आपण त्या अधिवेशनामध्ये आवाज उठवावा, अशा पद्धतीची साधी भावना राजेंद्र सदाशिव भोर या शिवभक्ताची आहे. आणि म्हणून या राजेंद्रच्या वतीने मी आवाहन करतो, जेवढे महाराष्ट्रातले आमदार असतील, जेवढे महाराष्ट्राचे मराठी अस्मितेचे आमदार असतील, शेतकऱ्यांचे सुपुत्र असतील, यांनी हा निर्णायक लढाईसाठी तुम्ही पाहता की जरांगे पाटलांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे, आमच्या राजेंद्र भोरने इथं जीवाची बाजी लावली आहे. आम्हाला त्याच्या तब्येतीची चिंता वाटते आणि या संघर्षामध्ये कुठे ठिणगी पडू नये याची काळजी देखील वाटते. हा ज्वलंत लोकशाहीचा ध्वज अखंडपणे जर आपल्याला या संविधानाच्या निमित्तानं जर साकारायचा असेल तर आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा आणि त्याच्यासाठी विधिमंडळामध्ये आमदारांनी बहुसंख्य ताकदीने एकजुटीच्या जोरावर हा एल्गार पुकारावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. परमेश्वरांनी ही लढाई लढताना राजूला बळ द्यावं. मी तर विनंती करायला की राजेंद्रने हे उपोषण सोडावं, पण त्याची मनस्थिती उपोषण सोडण्याची नाहीये. तो म्हणतो दादा मी लढणार आहे, मी थोडंसं आजपासून पाणी घ्यावं तर पाण्यावर तो त्याचा संघर्ष करणार आहे. आम्हाला सतत काळजी वाटते. परंतु आता उद्याची शिवजयंती आहे, अधिवेशन थोडंसं आधी होतं पण ते शिवजयंतीमुळे थोडंसं आता पुढे ढकललं गेलंय. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टीची सुद्धा चिंता आहे. मी या अधिवेशनाला आलोय जाहीरपणे पाठिंबा सकल मराठा समाजाच्या हितासाठी हा राहिला आहे. तिथून मागे आम्ही सगळे लढत आलेलो आहे. प्रत्येक घरातून प्रत्येक माणूस महाराष्ट्राचा लढतोय आणि जरांगे पाटलांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि सन्मान्य राजेंद्रांना सुद्धा या लढ्यामध्ये यश येऊन त्यांनी त्या लढ्यासाठी सुद्धा त्याच्या प्रयत्नाचा सन्मान हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या तरुणाच्या निमित्ताने साकारला जाणार आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे मी तुर्तास्तरी या सगळ्या लढ्याकडे अतिशय जबाबदारीने पाहतोय. तालुक्याच्या पालकत्वाच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सुद्धा राजेंद्र बरोबर आहोत एवढं या निमित्ताने सांगतो. जय शिवराय.